हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी याच्या बाबतीतले काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. तर जेव्हा आपण व्हॅल्यू असा विचार करतो आणि तो बायोडायव्हर्सिटीच्या रूपात आहे, तर अशा वेळेला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मॉनिटरी गेन्स, आपल्याला त्याच्यातून काही आर्थिक उत्पन्न मिळतं का, किंवा आर्थिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या बायोडायव्हर्सिटीतून मिळतात की नाहीत, हा एक विचार होतो. पुढचा आहे तो इकॉलॉजिकल सर्व्हिसेस दॅट आर प्रोव्हाइडेड बाय दी बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कंपोनंट्स. तर इथं लक्षात ठेवा की जगभरात ही बायोडायव्हर्सिटी आढळते आणि फ्लोरा असेल, फाउना असेल, मायक्रोब्स असतील, वेगवेगळ्या स्पेसीज असतील, त्यातले कंपोनंट्स असतील, रॉ मटेरियल्स असतील, ॲनिमल्स आणि प्लांट्स दोन्हीचा विचार इथं आपण करतो. मग सोशल अपलिफ्टमेंटला त्याचं काय महत्त्व आहे ओव्हरऑल, किंवा हे ॲनिमल्स, प्लांट्स हे कल्चरचा कसा पार्ट आहेत, ह्युमन बीइंग्सशी हंड्रेड्स ऑफ इयर्स, थाउजंड्स ऑफ इयर्स, इवन त्याच्याही अगोदर ते कसे अटॅच्ड आहेत, हा सुद्धा इथं विचार होतो. आणि मग मायक्रोब्स आहेत, ते सुद्धा एक महत्त्वाचा रोल आपल्या मानवी प्रगतीसाठी प्ले करत असतात. मग आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात, त्याची औषधं, त्याच्यावरचे उपाय आपल्याला या बायोडायव्हर्सिटीतून सापडतात. असाध्य रोगाचं निर्मूलन किंवा त्याची इंटेन्सिटी, त्याचे पेन्स जे काय असेल ते कमी करण्यासाठी बायोडायव्हर्सिटीच्या घटकांमधले कंपोनंट्स हे आपल्याला उपयोगी ठरतात. तर याच्याविषयी मी आपल्याला थोडंसं एलॅबरेटिव्ह इथं आता मी सांगतो. तर सर्वप्रथम आपण कन्झप्टिव्ह व्हॅल्यू बायोडायव्हर्सिटीच्या अंडर जी येते, त्याच्यामध्ये फूड रिसोर्सेसचा वापर केला जातो. तर संपूर्ण जगभरामध्ये जे काही आपले मोनोकल्चर सिस्टीम, म्हणजे मोनोकल्चरचं कल्चर आपण जे काही डेव्हलप केलेलं आहे, ॲग्रिकल्चरल सिस्टीम असेल किंवा काही ठराविक ब्रीडेड व्हरायटीज असतील, तर या सर्वांचं मूळ हे वाईल्ड व्हरायटीशी असतं. मग आपले ठराविक मोनोकॉटिलिडॉन्स किंवा ग्रेन्स असतील, व्हीट आहे, राईस आहे, ज्वार आहे, किंवा आणखी बाजरा असेल किंवा आणखी काही, तर हे सर्व हे वाईल्ड व्हरायटीजशीच रिलेटेड आहेत. तर आणखी जगभरामध्ये तुम्ही बघाल की हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच प्रकार जास्त प्रमाणात खाल्ले जातात. पण हजारो प्रकारच्या वाईल्ड वनस्पतीसुद्धा आणि त्याचे फ्रूट्स असतील, लीव्ज असतील किंवा इतर प्रकारचे व्हेजिटेबल्स ह्या कानाकोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यात ह्या कन्झ्यूम केल्या जातात. तर ती संख्यासुद्धा काही हजारांवर आहे. तर ओव्हरऑल आपल्याला अन्न मिळतं. ट्रॉपिकल प्लांट्स हे या वाईल्ड व्हरायटीच्या ब्रीडिंगसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर तुम्हाला माहिती आहे की जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी ही इक्वेटोरियल आणि ट्रॉपिकल बेल्टमध्ये लोकेट झालेली आहे. तर इवन ॲनिमल्ससुद्धा ॲज अ फूड रिसोर्स म्हणून पूर्ण जगभरात वापरले जातात. मग यानंतर बऱ्याच प्रकारच्या जे काही गोष्टी डायरेक्टली फूड म्हणून कन्झ्यूम केल्या जातात, त्या सगळ्या कन्झप्टिव्ह व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये मोडतात. मी आणखी सांगेन की फ्युएल म्हणून सुद्धा या बायोडायव्हर्सिटीच्या कंपोनंट्सचा, किंवा जेट्रोपा नावाची एक स्पेसीज आहे, बायोडिझेलसाठी त्याचा वापर करतात, किंवा E4 फॅमिली जे लॅटेक्स प्रोड्युसिंग प्लांट्स आहेत, यांचा वापर हा पुढे फ्युएलचं ब्लेंड करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पण बायोडिझेल त्याला म्हणतो, तयार करण्यासाठी केला जातो. तर डायरेक्ट बर्निंग ऑफ दी वूड, तर हा मी तर म्हणेन हजारो वर्षांपासून जिथंपर्यंत मानवी अस्तित्व हिस्ट्रीमध्ये आपल्याला ट्रेस करता येईल तिथंपर्यंत तिथंपासून
तुम्हाला कळेल की लाकडांचा यूज फायर करण्यासाठी, बर्निंग पर्पजसाठी ह्युमन बिईंग्स करत आलेले आहेत. नंतर मी सांगेन की मेडिसिन्स, तर आपल्याला रॉ मटेरियल्स जे इंडस्ट्रीमध्ये, फार्मा इंडस्ट्री म्हणेन मी, तर इथं जे काही औषधं तयार केली जातात, तर याचं रॉ मटेरियल किंवा बऱ्याचशा प्रकारचं औषधांचं रॉ मटेरियल किंवा त्याचे केमिकल ओरिजिन हा वाईल्ड व्हरायटीजमध्ये असतो. तर तो मायक्रोबियलसुद्धा असू शकतो, प्लांट बेस्ड असू शकतो किंवा ॲनिमल ओरिजिन असू शकतो. तुम्हाला माहिती आहे पेनिसिलिन हे पेनिसिलियम नावाच्या फंगसपासून तयार केलं जातं, वन ऑफ स्ट्रॉंग अँटीबायोटिक. आणखी तुम्हाला मी सांगेन की क्विनिन नावाचं एक मलेरियावर अतिशय गुणकारी रामबाण औषध आहे असं म्हणतात. तर हे सुद्धा सिंकोना ट्री किंवा त्याच्या बार्कपासून तयार केलं जातं. ही फक्त मी 2च उदाहरणं तुमच्यासमोर सांगतो आहे, पण अशी हजारो उदाहरणं आपल्यासमोर आहेत, जगभरात आहेत. तुम्हाला हेही माहिती आहे की संपूर्ण आयुर्वेदिक सिस्टीम ही ह्या प्लांट बेस्ड वनस्पतींच्या वेगवेगळे पार्ट्स आणि त्याच्यापासून तयार केलेल्या औषधांवर अवलंबून आहे, जी भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि त्याचा ट्रेस काही 3-3,500 वर्षापूर्वीपासूनचा हा उपयोग आपल्याला आढळून येतो. तर बऱ्याच प्रकारचे डिसीजेस असतात, हार्ट रिलेटेड डिसीजेस असतील, कॅन्सर असेल, इवन आजकाल कोरोनासाठी सुद्धा मिनिस्ट्रीजनी, बऱ्याच देशांच्या मिनिस्ट्रीजनी काही प्लांट बेस्ड, प्लांट ओरिजिन किंवा आयुर्वेदिक औषधं, एक सपोर्टिव्ह औषधं म्हणून सुद्धा सांगितलेली आहेत. आता मी तुम्हाला सांगेन की रिक्रिएशन म्हणून, म्हणजे अनेक कवी कविता करतात, आपणही बाहेर फिरायला जातो, निसर्ग आपल्याला एक वेगळी एनर्जी देत असतो, वेगळा उत्साह जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो तेव्हा आपल्यामध्ये येत असतो. टुरिझमसारख्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आज जगभरात असे काही कंट्रीज आहेत ते फक्त टुरिझम इकॉनॉमी त्यांची आहे आणि त्यावर ते फ्लरिश झालेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे. ठराविक देश आहेत, पण ते दॅट इज व्हेरी ट्रू दॅट की नेचर बेस्ड ॲक्टिव्हिटीज, नेचर बेस्ड टुरिझम, मग हे रिक्रिएशन हा एक मोठा भाग त्याच्यामध्ये येतो. मी आणखी सांगेन की एज्युकेशन आणि रिसर्च या बाबतीतसुद्धा या बायोडायव्हर्सिटीचा आपण तिथं जाऊन अभ्यास केला जातो. PhD स्कॉलर्स असतील, अनेक प्रकारचे सायंटिफिक कम्युनिटीज किंवा सायंटिस्ट, शास्त्रज्ञ हे बायोडायव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास, इंटरॅक्शन्स असतील, फ्लोरा फाउना असेल, त्यांची मॉर्फॉलॉजी असेल, फिजिओलॉजी असेल किंवा लर्निंगसाठी स्कूल चिल्ड्रन्स, इवन ज्युनियर अँड सिनियर कॉलेज अँड ऑल अदर लेवल्स ऑफ एज्युकेशन, नेहमीच आपण बायोडायव्हर्सिटीच्या घडामोडींकडे, तिथल्या वंडर्सकडे, तिथल्या आश्चर्यांकडे लक्ष देऊन असतो. आणखी एक आहे की पुढची व्हॅल्यू मी सांगेन की ती ट्रॅडिशनल व्हॅल्यू. याच्यामध्ये कल्चर किंवा निसर्गाची पूजा आपण कशी करतो किंवा आपण निसर्गाशी कसे असोसिएटेड आहोत हे सुद्धा आपल्याला इथं दिसून येतं. आता मी आपल्याला सांगेन की इंडस्ट्रियल, आता मुख्यत्वे करून प्रॉडक्टचा विचार जेव्हा आपण करतो तर इंडस्ट्रियल प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात या बायोडायव्हर्सिटीमधले रॉ मटेरियल्स किंवा डायरेक्ट मटेरियल्स हे यूज केले जातात. तर आपल्याला, आपण फर्निचरच्या गरजा असो, आता रेल्वे स्लीपर वूड हे म्हणून यूज करणं तसं बंद झालेलं आहे. आजकाल सिमेंटचे वापरतात, पण पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर डिफॉरेस्टेशन हे मुख्यत्वे करून ड्युरिंग सेकंड वर्ल्ड वॉर असेल किंवा त्यानंतरचाही काही पिरियड, तर इथं रेल्वे स्लीपर्स हे वुडनचे असायचे.
नंतर ते बंद झाले. मोठ्या प्रमाणात आपण बघतो सिमेंटेड आहेत, पण तरीसुद्धा आजकाल पल्प अँड पेपर इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असतील, ओके, किंवा वेगवेगळे ॲनिमलचे पार्ट्स असतील, त्याचे फर असेल, स्किन, म्हणजे आर्टिफिशियल किंवा ब्रिडेड व्हरायटीज असतील, आणि त्यापासून मग प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी जे काही गोष्टी, शीपची ऊल असेल, मग नंतर अनेक प्रकारचे मटेरियल आयटम्स, प्रॉडक्ट्स त्याच्यापासून तयार केले जातात. आपण आणखी लेदरचे प्रॉडक्ट्स वापरतो. खूप काही गोष्टी आहेत, आणि यांचा नंबर मग इवन हजारोंच्या लिस्टमध्ये हे इंडस्ट्रियल युजेस, म्हणजे फ्लोरा, फाउना किंवा जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, आणि मग त्याचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी यूज होतो तर या अशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. सोशल व्हॅल्यू, आता मी कल्चरल व्हॅल्यू जी काय आहे इट इज लिंक्ड विथ द सोसायटी, आणि मग सायकोलॉजिकल अटॅचमेंट, जे ह्युमन बीइंग्स आहेत ते कसे या निसर्गाशी एकरूप आहेत. ॲक्च्युली वी आर पार्ट ऑफ नेचर, आणि आपल्या अनेक प्रकारच्या, आपल्या म्हणजे जगभरातल्या सर्व समाजांच्या, कल्चरचा, रिलिजनचा निसर्ग हा डायरेक्टली इनडायरेक्टली पार्ट असतो. तर संस्कृती ही निसर्गाशी अटॅच झाल्यामुळे ती वाढते, आणि निसर्गाबरोबर गेल्यामुळे ती टिकूनही राहते, मला हे सांगायचं आहे. तर अनेक प्रकारच्या व्हरायटीज, इवन इंडियन कल्चरमध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही पाहाल की व्हीट, राईस, तुळस असेल, किंवा आणखी अनेक प्रकारचे फ्लावरिंग प्लांट्स असतील आणि फ्लावर्स असतील. कमळ एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की यांचा वापर नित्य नियमानं केला जातो. अनेक प्रकारच्या सणांमध्ये. तर ही एक अटॅचमेंट आहे आपली निसर्गाशी असणारी. आता आणखी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर फोक, काही ट्रायबल कम्युनिटीचे फोक डान्सेस असतात, हे सुद्धा हे निसर्गाच्या कनेक्शनमध्ये असतात. मुख्यत्वे करून मी तर असं म्हणेन की ट्रायबल कम्युनिटीजची जी काही सोशल, लाईक ॲज अ सोसायटी, ट्रायबल कम्युनिटी, त्यांचं निसर्गाशी मोठ्या प्रमाणात इंटरॅक्शन होत असतं. तर त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी, आपण त्याला TK किंवा ट्रॅडिशनल नॉलेज असं म्हणतो, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, ह्याच्या बाबतीतल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टी आपल्याला कळतात. तर तो एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा भागसुद्धा असतो. आता मी तुम्हाला सांगेन की इथिकल व्हॅल्यूसुद्धा या बायोडायव्हर्सिटी मार्फत थ्रू आपल्याला कळते की इथिक्स म्हणजे काय, निसर्ग आपल्याला काय शिकवतो, जगा आणि जगू द्या, आनंद आणि समाधान असू द्या. तर ओव्हरऑल आपण कसं राहावं, आपल्या मानवी समाजाची रचना कशी असावी, हे निसर्गातले अनेक प्रकारची एक्झाम्पल्स, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात. तर आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन कधी चालणार नाही. निसर्गाबरोबरच जाणं हे आपल्या पुढच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे. आता मी उल्लेख करेन इकॉलॉजिकल सर्व्हिसेसचा. तुम्हाला माहिती आहे आज आपण या पृथ्वीवर ह्युमन बीइंग्स हे अस्तित्वात आहेत बिकॉज ऑफ स्टेबल क्लायमेट. निसर्गाने ठरवलं तर काही क्षणात संपूर्ण मानवजात नष्ट होऊ शकते. मग निसर्ग मीन्स सोलार सिस्टीम असेल किंवा इथं घडणाऱ्या घडामोडी असतील, तर हे सगळं सिस्टमॅटिक आहे, एका डिसिप्लिन वेनं पुढं जात आहे. आणि हे लाखो कोट्यावधी वर्षांपासून असं होत आहे. तर ओव्हरऑल जो काही निसर्गाचा बॅलन्स असेल, प्रोडक्टिव्हिटी इथं होते,
आपल्याला माहिती आहे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी, ट्रॉफिक लेवल आहे, इकोसिस्टीम कशी मेंटेन केली जाते, ओव्हरऑल अर्थ ॲज अ सिंगल सेल. तर ह्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस हा ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड आहेत हे मला सांगायचं आहे. विदाऊट बायोडायव्हर्सिटी तुम्ही इकोसिस्टीम किंवा इकॉलॉजी असे शब्दसुद्धा वापरू शकणार नाही किंवा ते चुकीचे ठरतील. क्लायमेटचं बॅलन्स हे कोण करतं? निसर्ग करतो. निसर्गातले हे इकोसिस्टीम स्पेशली प्लांट्स जे आहेत. आता प्लांट्स हे पोल्युशन मॉडरेटर म्हणून ॲक्ट होतात, जे इवन पाणीसुद्धा महत्त्वाचा रोल करतं. जे काही वॉटर आहे दॅट ॲक्ट ॲज अ सिंक. मुख्यत्वे करून पाण्याच्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी असते. तर प्लांट्स हे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर पोल्युटंट्स हे शोषून घेतात. वेस्ट मॅनेजमेंट हा एक सर्वात महत्त्वाचा रोल. मायक्रोबियल डिग्रेडेशन ही बायोडायव्हर्सिटीचा कंपोनंट आहे, मायक्रोब्स. तर प्युरिफिकेशन ऑफ एअर असेल, वॉटर असेल, सायक्लिंग ऑफ न्यूट्रियंट्स असेल, पेस्टला नष्ट करणं, ओके, किंवा डिटॉक्झिफिकेशन मेकॅनिझम्स वेगवेगळ्या तऱ्हेनं या निसर्गात चालत असतात. तर हा बायोडायव्हर्सिटीमुळेच शक्य होतं. इवन ओव्हरऑल स्टॅबिलायझेशन ऑफ द एन्व्हायरमेंट ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग मी पुन्हा सांगेन की ग्लोबल वॉर्मिंग किंवा एक ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे तो मेंटेन करणं. प्लांट्स खूप महत्त्वाची भूमिका प्ले करतात. कार्बन सिक्वेस्ट्रेशन आहे ते प्लांटमध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात आहे आणि ॲटमॉस्फिअरमधलं ओव्हरऑल जे कॉन्सन्ट्रेशन 0.033% आहे ते मेंटेन केलं जातं. जमिनीची फर्टिलिटी असेल तर हे ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीचा कंपोनंट आहेत आणि ते इंटरॅक्शनमुळं सगळं व्यवस्थित मेंटेन केलं जातं. आता मी तुम्हाला सांगेन की ऑप्शन व्हॅल्यू बायोडायव्हर्सिटीची ही काय आहे. तर आपल्याला आज माहिती आहे की किती प्रकारच्या वनस्पतींमध्ये भविष्यातल्या काही समजा मानवास काही डिसीजेस होतील, रोग होतील, तर या कोणत्या वनस्पतींमध्ये त्या प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला माहिती नाही. मग तो कॅन्सर असेल, एड्स असेल किंवा अजून काही प्रकारचे नवीन डिसीजेस येतील. तर ऑप्शन व्हॅल्यू ही एक प्रकारची गिफ्ट आहे, नेचरची आपल्याला मिळालेली गिफ्ट आहे. आणि फ्युचर हिडन पोटेन्शियल हे जे काही या बायोडायव्हर्सिटीमध्ये लपून राहिलेलं आहे, म्हणजे पोटेन्शियल, ती एक पॉवर आहे, ते एक सरप्राईज आहे. तर ही आहे निसर्गाची, या फ्लोरा आणि फाउना आणि मायक्रोब्स या सर्वांची, सजीवांची ऑप्शन व्हॅल्यू. तर ओव्हरऑल मला इथं सांगायचं आहे की ही बायोडायव्हर्सिटी आहे. वी आर पार्ट ऑफ दॅट बायोडायव्हर्सिटी. लाखो स्पेसीज इथं सर्वाईव्ह होत आहेत, रिप्रोड्यूस होत आहेत, आपल्या जनरेशन्स लाईफ सायकल कंप्लीट करतात आणि आपणसुद्धा एक पार्ट आहोत या सर्वांचा. येस, वी आर वाईज, पण या वाईज ह्युमन बिईंग्सकडून निसर्गाचं इथून पुढं होणारं डिग्रेडेशन हे थांबलं पाहिजे ही अपेक्षा आहे. तर याचबरोबर मी माझा आजचा विषय थांबवतो. पुढच्या वेळेला असंच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.